आजचा दिवस थोडा वेगळा होता. रोज चाळीत भांडणारे सख्खे शेजारी आज चक्क एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कारणच तसे होते. चला मग बघूया असं काय कारण होतं ते. अरे आलात तुम्ही? पेडेकर मंदिर आणि कल्पतूर हाऊस रिसॉर्ट आहे. वा वा वा, धन्यवाद. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. हो भोईटे साहेब नमस्कार. कशात मंदिर आणि पाताडे आणि परत सावंत. तुमच्याकडे सावंत आहेत ना, एवढे भरले आहेत ना, काय सांगू म्हणजे काय नाही. तर आज आपण कशासाठी आलोय, मी तुम्हाला आपल्या जे प्रोजेक्ट होतं ते पूर्ण झालेलं आहे, बरोबर. आणि प्रोजेक्टचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता फ्लाईटच्या चाव्या द्यायचं वाटप चालू आहे. प्रत्येक साडीला मी बोलवतोय आणि त्यांना चाव्या वाटप करतोय. सावंत साहेब फार त्रास दिला तर आमच्याकडनं चुकलं असेल तर माफ करा. नाही, पण तुमची माणसं जरा आम्हाला भरपूरच जरा दमदाटी करत होती वगैरे, असं काय झालेलं. भोईटे साहेब मेन काम तुमचं होतं. जे तुम्ही प्रयत्न केला आज तिचं हे सगळं दिसतंय ना, ते तुमच्याच मुळे झालेलं. हा पातळे सावंत, परत सावंत 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 किती वेळा करायचं हो सावंत. चालेल चालेल. आदली बदली करू नका. नाही नाही ठीक आहे. सावंत तुमची चावी आहे. प्रशांत सावंत, प्रशांत तुमची चावी. चावी कुठली आहे माहितीये का? कसली? की लॉक काय, की लॉक कार्डवाला नवीन फ्लाईट मध्ये जाणार. त्या चाव्या विसरा आता तुम्ही सगळ्या चाळीतल्या. भोईटे साहेब हे घ्या तुमच्या 2 चाव्या. हो तसं नाही, 2 चाव्या म्हणजे काय, तुम्हाला ती चावी दिली आहे ती कोणाला द्यायची? शैलेश भुजबळराव यांना. परत चुकताय तुम्ही. शैलेश भुजबळरावांना म्हणजे काय, ते जिमची चावी आहे. आपण शैलेश भुजबळराव सर काय जिम मध्ये जात नाही. हो त्यांचा मुलगा आहे ना, मी त्याच्यासाठी त्यांच्यासाठी नाही, असं काय नाही. ही तुमची ही तुमची. पण आता थोडस जरा तुम्हाला सांगायचं होतं मला, की आता जी चाळीची पद्धत होती तुमच्या, ती आता इथे राहणार नाही. छोटीशी चाळ होती, एवढीशी तुमची गल्ली होती, त्यातच तुमचे कार्यक्रम काय पूजा असायची, काय ते तुमचे नवरात्राचे डान्स वगैरे. आता तसं काही होणार नाहीये. तुमच्यासाठी मोठा असा मैदान बांधलेला आहे, तिथे सगळ्या सोसायटीने येऊन कार्यक्रम साजरे करायचे. नवरात्र असू दे, त्यासाठी गणपतीचं मंदिर पण बांधलेलं आहे. आणि आता तर चावी दिली मी, कुठली माहिती आहे ना, काय आलं ना, तर ठीक आहे येऊ मी. चला अजून बाकीच्यांच्या पण चाव्या द्यायच्या आहेत मला, त्यामुळे मी येतो. तुम्हाला कुठलं मिळालं? मला विंग मध्ये गेलो. तुम्हाला मी डी मध्ये. अच्छा डी मध्ये गेलो. नक्की डी मध्ये. हो डी मध्ये. चला चला, आपलं जे स्वप्न होतं ते सगळ्यात वेगवेगळे. हो चालेल ठीक आहे, प्रॉब्लेम तरी चला चला. बिल्डिंग मध्ये येऊन चाळीतल्या लोकांना 6 महिने झाले होते. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. त्याप्रमाणे बिल्डिंग मध्ये घर मिळण्याचा जो आनंद होता, त्याला ही एक दुसरी बाजू होतीच की. सोनीला जाऊन सांग, सोनीच्या हे काढायला सांगितलं, चष्मा काढायला सांगितलं. सोनीला सांग ना.
पडदा काय हो आज लेट झाला तुम्हाला? हा रे, तुला तर माहिती आहे गाडो नाका किती जाम असतो. जास्त पुढे गेलोच नाही आणि जरा थकल्यासारखं पण वाटत होतं, म्हणून मग तिकडनंच रिटर्न आलो. अरे बाबा, काय ती traffic. हे काय अरे कोसू, अरे पंखा तरी फास्ट कर मी, गरम किती होतंय. अहो कसलं गरम होतंय तुम्हाला? आता जानेवारीमध्ये खाली जाऊन आलो, फास्ट कर. अहो पंखा पूर्ण फास्ट आहे ऑलरेडी. काय मस्त गरम होतंय ना. ओके, आज जरा घर शांत शांत दिसतंय. हा, आई घरात नाही वाटत. हो काय, बरा झाला आई घरात नसती, घर जरा शांत शांत दिसतंय. चला बाबा, टीव्हीवर जरा पिक्चर तरी बघूया. मम्मी नाही तर घरात, आता काय बघायला पण देत नाही. वस्तू जरा टीव्ही तरी लावून येऊया. आगे रिमोट बघा काय बाबा, उबाटाचे सर्व उमेदवार विजयी. काय गाणी लागली. कल्पे जरा पाणी तरी आण. ओ बाबा थांबव जरा. कल्पे जा जरा, मला कसं तरी होतंय. मला पाणी तरी आण. मध्ये मध्ये नाचू नको रे बाबा. बाबा काय हो? बाबा कुसू काय वाटतंय? पप्पा काय झालं काय तुम्हाला? पप्पा नीट बसा, पहिले नीट बसा, अगोदर नीट बसा. कल्पिता जा जरा, कोण आहे का बघून ये. जा जा लवकर. हळूहळू श्वास घ्या, हळूहळू श्वास घ्या. तुम्ही श्वास घ्या तुम्ही काका हळूहळू. कोणी आहे मान का? ठेवा. डोळे उघडा. कोणी डोळे आहे का का? लागताय? डोळे का काका? लागताय तुम्ही? कोणी आहे का? थोडं दुखतंय. काका सापडू नका. काकी घरात कोणी आहे का? श्वास घ्या, हळूहळू श्वास काकी? घ्या. काही होणार नाही कल्पिता. Shit. येते. या बिल्डिंग मध्ये कोण दरवाजा उघडत नाही? येते बाबा. श्वास घ्या हळूहळू तुम्ही फक्त. दादा डोळे बंद करू नका. दादा कोणी दरवाजा उघडत नाहीये. आपणच यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. दादा ठीक आहे चल. चल. कल्पिता जरा म्हणजे का काकांना फोन कर ना. हो. हॅलो हॅलो मंचेकर काका. अहो बाबांना कसं तरीच होतंय. हो आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातोय क्रिटिकलला. हो मी सांगते हो तुम्हाला नंतर. तुम्ही या लवकर. हो लवकर या प्लीज. ठीक आहे. बिल्डिंगमध्ये आता आपण जाणार म्हणून चाळीतल्या 4-5 ठराविक कुटुंबांमध्ये सर्वात जास्त उत्सुकता याच सावंत काकांना लागली होती बरोबर. पण असो, अशी पण वेळ त्यांच्यावर येऊ शकते हे त्यांना तरी कुठे माहित होतं. चला आता बघू काय होतं पुढे. अक्षय हे लाईट बोल. काय गं कल्पे, काय झालं अचानक बाबूला? अहो काय माहिती काका, सकाळी तर बरे होते. अचानक ते आले घरी, त्यांना छातीत दुखायला लागलं. आम्ही लगेच घाबरून घेऊन आलो त्यांना हॉस्पिटलला. अरे पण त्या दिवशी तर मला बाजारात भेटला होता तो, अगदी धडधाकट वाटत होता. पण आजकाल कोणाचं काय सांगताच येत नाही. अहो सकाळी बिल्डिंग खाली मस्त राऊंड मारून आले, एकदम छान होते, काही नाही झालं. डॉक्टर बोलतात. अहो काय माहिती, ECG काढतायत आता, अजून काही बोलले नाहीयेत. बघू. अरे पण तुमच्या आजूबाजूची माणसं कुठे, कोणच नाही आलं तुमच्या बरोबर. हो काय बोलणार काका, सर्वांचे दरवाजे ठकठकावले, कोणीच दरवाजा उघडला नाही. अशा वेळी आपल्या चाळीची फार आठवण येते.
असा प्रसंग चाळीत काय झाला असता 10 लोक आली असती धावून. खरंय खरंय, आपल्या चाळीत असा कधी पण जेव्हा प्रसंग आलाय तेव्हा अख्खी चाळ उभी राहिली. खरंच ते चाळीचे दिवस खूप आठवतात आता. अरे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवतात का ते चाळीचे दिवस? हो. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचित त्याच्या गाडी उभाच्या मनाला पडे घोर आता, उभाळे कसे सोडून. कपड्यावर बसलायस? बसलाय पडद्यावर. ते चाळीतले दिवस खरंच सोन्याचे होते. एका छोट्याशा खोलीत मोठं कुटुंब राहत. आई बाबा, आजी आजोबा, 4 भाऊ, 3 बहिणी, कामानिमित्त मुंबईला आलेली भावंड, मग ती चुलत का असेना, सर्वजण सख्ख्या भावंडासाठी राहायचे. तेव्हा पैशांची चणचण होती, पण समाधान अपार होते. स्वयंपाकाच्या खोलीत पंचपक्वानं नसली तरी पंगत नेहमी भरलेली असते. कारण जेवणात चव वाढवायची ती गरम भाजी नव्हे तर गप्पांची पोळी. मधल्या गल्लीत खेळणाऱ्या मुलांचा खट्याळपणा, बायकांच्या गप्पांचे अड्डे आणि खिडकीतून एकमेकांना दिलेले हाकेचे आवाज, हीच काय ती आमची सोशल मीडिया. मोबाईल नव्हते पण संवाद कमी नव्हता. व्हॉट्सअप नव्हतं पण मनापासून विचारपूस होती. असं म्हणायचं चाळीत भिंतीला देखील कान होते, पण त्या कानात नेहमी माणुसकीचे सूर गुंजायचे. त्या काळात दरवाजे कधी पूर्ण बंद नसायचे. अर्धवट उघडे दरवाजे आणि त्याहून मोठे मन. चुलीवर गरम गरम वाफाळता भात, झणझणीत असा मटणाचा रस्सा आणि ती वाटीत झालेली मटणाची देवाणघेवाण. चाळीत घराघरात बनणारं जेवण कधी फक्त आपल्या घरापुरतं नसायचं, ते असायचं सर्वांचं. पाताडे काकी, ओ पाताडे काकी, माझी केस बांधून द्याल का जरा? काय झालं? आवाजकडे गेली तुझी आई गावाला गेलीये. हा काय? थांब थांबिलय. हा. अरे देवा, या तर मशेरी लावतायत. मला माझे केस बांधायचे आहेत, केस काळे नाही करायचे. बस एक पकड तू. या कधी गेली गो बाबा? झाले 2-3 दिवस. इलच नाही तेव्हापासून. आता काय, सगळ्यांकडे रोज 1-1 दिवस जाते. हा बरा करतोस, एकाच पकडलंच नाही. बाकी नाश्ता काय आहे तुमच्याकडे? पोहे केलंय. तुका वय काय? होय तुका देतयच. आऊस नाही ना तुझी. धन्यवाद. होय होय. चल 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 बरं चल. अक्षय गोयटे आहे मी. खेळायला जात नाही आम्ही. खेळत इकडे तिकडे. तुला माहितीये ना कोण आहे मी? काय रे त्याच्याबरोबर बोलत बसलाय? ये माझा नंबर आहे. थांब. ते नंबर कसा आहे? आजच्या काळात कोणतीही बातमी असेल किंवा कोणती घटना घडली की सर्वांना पटकन पोहोचते. कारण आता आपल्या सर्वांच्या हातात आज मोबाईल आहे, त्यात व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे.
पण त्या काळात मात्र बातम्या इकडून तिकडे करण्याचं यापेक्षा वेगवान साधन होतं. अर्थात ते आजही आहे. ते वेगवान साधन म्हणजे अजून काही नव्हे तर बायकांच्या गप्पा होत्या. एकदा सांगितल्या बायकांना कोणती बातमी समजली की ती आगीसाठी पसरलीच समजा. अरे रे, मी पण काय तुमच्यावर गप्पा मारत बसलोय. चला आपण बघूया तिकडे. काय गो करतोस काय गे बाय? भाजी आणली गो. बरी रावली गो. पैसून आणलं गाडव ना कॅसून. भारी गो. तू आज सकाळी सकाळी येईल असता. काय नाही गो, वाईल दूध होया होता असा. असा घे तुझा तर घर असा. घे जा. घेतोय हा घेतोय. गो वाईजच घे. वाईट घेत आहे. मी काय म्हणतोय, काय गो गजाली ऐकलं साळीतल्यांचे काल? काय ते उद्या होळी असा ना, त्याच्यासाठी आता खावता पिवता करतो म्हणतोय. तर करूयात गो. करू काय करू आपण, पण करतो ना आपण दोघा. आणि टोपा भरून देतो ते कोणतरी बनते. कळलं तर माका कोणता. ही काय म्हणते, आपण आधी करूया आणि पहिली आपली घरं भरूया. बाकीच्यांका खावा दे नाही तर उपाशी वरण दे. आपल्यात काय बोललं. तुम्हाला वाटत असेल की या बायका फक्त अशाच रोज बाजार गप्पा मारत असतील. थोडंफार खरंही आहे ते. पण जेव्हा जेव्हा चाळीत काही सण उत्सव असतील, सार्वजनिक पूजा असेल, तरी पुढाकार घेणाऱ्याही याच असतात बरं का. चल गो येत आहे. ह्या काय ते करतो बाबा. ये गो. चला रे या अंधारी काकींकडनं पैसे घेऊ. काय रे पोरांनू, या बसा. बस रे बस. पैसे तरी देतील. तुम्हाला माहितीच असेल चाळीत आता होळी येते. आता होळी कालावधीप्रमाणे आपण करतो वाजत गाजत. मग तुमच्याप्रमाणे द्या 500-600 रुपये. 500-600 रुपये पैसे काय झाडात लागतं. त्या सावतीनाथजींनी बघा 500 रुपये दिले. सांग रे. काय ती सावतीन 500 रुपये दिली. आता माझ्याकडून पेलोभर दूध घेऊन गेली. ठीक आहे मग आता द्या मग तुमच्या मनाप्रमाणे 100 रुपये. 100 रुपये बरे आहेत. हट्टय. माझ्याकडे आलेले पैसे या. चल भेटले. हे पोरांनू, पहिला आता आधी माझं नाव लिहून घ्या. ह्यांचं नाव लिहून घे रे. कधी पण रे काकी फक्त 100 रुपये. चल. आजकालच्या लहान पोरांना जरा काही काम सांगितलं तर त्यांना त्यांचा मोबाईल सोडवत नाही. आणि तेव्हा मात्र चाळीत काही छोटा मोठा सण उत्सव का असेल, चाळीतली सर्व पोरं रात्रंदिवस त्या तुकडी पडलेली असेल आणि प्रत्येक जण वाटून दिलेलं काम अगदी आवडीने करायचं. आले का रे सगळे? हा तो तेजस आला. तेजस थांबा रे मुलांनो. अरे होळी आला. तुमची सगळी तयारी झाली का होळीची? होळीची एकदम मस्त. मी काय बोलतोय, आपला प्रोग्राम आहे एकदम टकडक झाला पाहिजे. काही अडलं मला सांगा, मी घरी बसलोय. मी आहे घरी. पोरांनो कॉल करा. मोहिते काका. हो चला हो मोहिते काका. हो बा. थांबा. ए काय तेजसला बोलव ना. तो कुठे आहे? मला कामाला लावतात रे. ये तेजस, अरे लवकर ये. हे बोलवतात तुला बोलवतात.
येतं तेजस येतोय बघ. नाही रे कुठे त्या पोरीच्या पाठी जातो. बरं आता आले का सगळे? हो. अच्छा, होळीच्या सामानाची तयारी दाखव मला. प्रिय सखे, चुकीची चिठ्ठी आहे. ही बरोबर आहे, ही चिठ्ठी बरोबर आहे. हा चला, गवत झालं का? आणलं ना. लाकडं आणले, हो आणली आणली. शेणी आणले हो आणले. आणि बत्ताशे. अरे यार बत्ताशे राहिले. बत्ताशे म्हणजे काय असतं? काय? ते बत्ताशे रे, चपटे शेवपुरीवाल्याकडे भेटतात ना ते दोरी लटकवलेले. जा घेऊन ये. पैसे तर दे. उरलेले रिटर्न आहे ना. आणतो. गोड गोड आवडतात म्हणून खाऊन येऊ नको. काय आता त्याला सांगितलं तरी सांगितलेलं सगळं आणायचं तरी तुम्ही असं का. हे गेलाय काय? हा बरं, आपलं आता उद्याच्या खायच्या तयारीचं काय झालंय का? अरे आमलेट पाव करू ना. एवढं काय वेडा बिडा आहे काय? आमलेट पाव होळीला कोण आमलेट पाव करता का? दरवेळीप्रमाणे मिसळ बनवू आणि देऊ. मिसळ घोसळ सांग. ते चाय पाण्याचे पैसे नाहीत आणि यांना मिसळ ढोसायचे. म्हणजे पैसे ना म्हणजे ठीक आहे. त्याला सांगा परत. काय रे आपल्याकडे ना दरवेळी प्रसादचे पैसे नाही साचले. त्यामुळे आपला विचार चाललाय की काय करायचं. अरे पैसे नाहीत ना, नाही. काय एवढं डोकं चालवत आहे? आपल्याकडे माणूस आहे ना, माणूस. कोण? आपला राजा काका. भावाचं काय करायचं? अरे त्याला पण माणूस आहे ना. कोण? अरे अनिकेत पाताडे. चला जाऊ पाताळांकडे. चल 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 चल. हा. लागली माझी. प्रेक्षकांनो, ही सर्व पोरांची मेहनत करायची, एकत्र येऊन सर्व व्यवस्थित पार करायची, त्यात थोडा मोठ्यांचं काही योगदान नसेल का? तर तसं नाही. ही पोरांची तीच पिढी होती ज्यांनी लहानपणापासून या थोडा मोठ्यांना सर्व कार्यक्रमात वावरताना बघितलेलं असतं. त्यांची मेहनत बघितलेली असते. त्यांच्यावर ते संस्कार लहानपणापासून कळत नकळत मोठ्यांमुळे होत असतात. आपल्या संस्कृतीचा वारसा हे मोठे लोक आपल्या नंतरच्या पिढीकडे सुपूर्द करतात आणि तो वारसा चालवण्याची जबाबदारी त्यांच्या पुढच्या पिढीची असते. पण काही गोष्टी असतात ज्यात मोठ्यांच्या पुढाकारानेच मजा यायची आणि आमची पिढी त्याचा निखळ आनंद घ्यायची. चला तर मग पुढे बघूया. चला रे बाबा, लवकर चला. होळी आपला पेटूची हा. चला लवकर चला. या लवकर येवा. वा, या वर्षी होळी जरा मोठीच केली हा. हो खरंच. चला सगळे इले काय? राणे इले काय? राणे परत इले सगळे इले. लवकर चला गाराने घालूया. हे 12 वर्षीच्या 12 देवा महाराजा, वै देव महाराजा. गोपाळ मित्र मंडळांनी यो शिमग्याचा सण साजरा केलेलो हा, तो मान्य करून घे रे महाराजा. जर काय इडापिडा असाल तर ती दूर कर रे महाराजा. बाळ गोपाळ मित्र मंडळाची जी पोरा टोरात म्हातारे चोरात त्यांना सुखात ठेव रे महाराजा. बाळ गोपाळ मित्र मंडळाची जी पोरात त्यांना चांगलं शिक्षण दे रे महाराजा. या मोठा थोरा पोरांका चांगला नोकरी धंद्यात यश दे रे महाराजा. आणि दरवर्षी तुझी अशीच सेवा करून घे रे महाराजा. चला चला. आणखी कोणाचे नारळ? सावतांचं. अच्छा, सावंतांचं. सावंत कोण? राजा सावंत. अच्छा, राजा सावंत. हे महाराजा, होय दे महाराजा. तो राजा सावतांनी नारळ दिलेलो असा तो मान्य करून घे रे महाराजा. जर का इडापिडा असा तर दूर कर रे महाराजा. त्याच्या नोकरी धंद्यात त्याला चांगली बरकत दे रे महाराजा. त्याचा लगीन जमत नाही तर त्याच्या दोनाचे 4 हात होऊन दे रे महाराजा. त्याचा या वर्षीचा लगीन झाला तर पुढच्या वर्षी सगळं होळीचा खर्च तो करतो ना रे महाराजा. अशी दरवर्षी सेवा करून घे रे महाराजा. कोण दाखवणार कलर
कलर टाकू राहू दे सगळे पोरा नुसती गप राहू उभे बाय कलर एक तर घसरता. हे महाराजा वैजय महाराजा शेतकऱ्यांना श्रीफळ दिलेला तो मान्य करून घे रे महाराजा. पिढा असत तर दूर कर रे महाराजा. त्यांच्या पोराबाळांना सुखी ठेव रे महाराजा. त्यांच्या शिक्षणात चांगली प्रगती कर रे महाराजा. त्यांच्या नोकरी धंद्यात बरकत दे रे महाराजा. त्या पुंग्याचा लगीन ठरत नाही तर या वर्षीचा जर लगीन झाला तर सोनाचे 4 हात होते रे महाराजा. आणि दरवर्षी तुझी अशी सेवा करून घे रे महाराजा. होळी पेटवा. पूजा करून घ्या. तर आपण हाताला लावूया ना. वैटे काका या पाताळ्याच्या दरवाजाला हवा हवे. परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरांचे दिवसभर खेळ चालू असायचे. सकाळी गोट्या खेळतील, दुपारी भोरे आणि संध्याकाळी साचा उडवतील आणि क्रिकेट खेळताना तर लोकांच्या कुंड्या आणि बॉल त्यात होतील. या सर्वात सर्वजण हे विसरून जायचे की परीक्षेनंतर रिझल्ट सुद्धा लागतोच. आणि पोरांचा अर्थात बिचाऱ्या पोरांचा दुर्दैवाने तो दिवस जवळ आला होता. आंधळी कोशिंबीर मध्ये दिसत पण नाही काय रे. लक्ष ए थांबता आवाज इथून येतो. थांब पूजा आहे काही. ए धरला 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 थांब. अरे काय धरला काय धरला काय माणूस माणूस काय आलं काम काय. रिजेक्ट घेऊन इलय. रिझल्ट अक्षय गोयटे कोण. मीच आहे. अरे काय रे हा रिझल्ट तुझा तुम्हाला दिसला. दिसला दिसतंय सगळं काय आहे ते. तुझ्यासारखा नाही. यावेळी पण नापासच असतो. जाऊ दे चल चल चल. गप्रे तेजस तेजस सावंत हाच आहे. हे रिझल्ट अरे बाबा रे बाबा काय आहे काय आहे हा रिझल्ट आहे का काय आहे. जाऊ दे जाय ना तुमचे रिझल्ट. नाही अजून झाले नाहीये. अरे 6 वर्ष तुला मी रिझल्ट आणून देतोय. रिटायर व्हायचा टाइम आलाय आता. पुढच्या वर्षी मी रिटायर होणार. तरी पण तू काय पास झाला नाहीस. थांब रिझल्ट झाले करताय. अजून एक आहे पूजा मंचेकर. ही चाळी दिसतच नाही वाटतं कधी. खूप अभ्यास. अरे बाबा 98 काय चाललाय काय. घे शाबाश. जाम खुश दिसते रे. मार्क पण वाचून दाखवले. नशीब आपल्याला दाखवले. तुझा रिझल्ट बघ पहिला. तुझा बघ मी माझा बघतो. मी पास आहे. पण पासच आहे दरवेळीप्रमाणे. दाखव तुझा रिझल्ट हे घे चल. काय असेल खोटारड्या. तू पण नापासच आहेस. तू पण नापासच आहेस. गप गप गप. चल चल चल. हे थांब पण मला आता टेन्शन आलंय रे. कसलं टेन्शन आहे तुला. आता पप्पाची सही लागणार ना त्याच्यावर. 6 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे बाबा. मग रिझल्ट तुझ्या पप्पांची सही मी करतो आणि माझ्या पप्पांची सही मी करतो. चल चल. बरं मग आई मारेल. आता मी जरा प्रॅक्टिस करतो गोट्यांची. ठीक आहे. हा तू हे करून काय रे पोरांनो दिवसभर नुसतं तुमचा खेळ. मे महिना आला तरी तुमचा रिझल्ट लागला नाही काय रे. आई ग ते रिझल्ट वगैरे काय नसतं काय ग. काय या पोरांना काय झालंय दिवसभर नुसतं खेळत असतं. ते हाजेरी कशी टाकायची रे. काकी येऊ काय. ये ग पूजा. हे घ्या पेढे. कसले ग. मला 90% पडले. 90% तुझा रिझल्ट लागला. हो आणि या पोराचा लागला नाही तो अजून. नाही रिझल्ट वगैरे काय नाही.
अरे आताच तर पोस्टमन काका येऊन गेले आणि देऊन गेले ना रिझल्ट. आता रिझल्ट नव्हता काय असेल पकड ग इकडे जरा यांचा रिझल्ट लागला नाही बघते तो. दगडांनो तुमचा रिझल्ट नाही लागलं. तुझ्यामुळे ना मार खायला लागला. म्हणजे गुण्यागोविंदाने गाडणारं एक कुटुंबच होते. पण एकत्र कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडावी लागणारच. आज कोणाचं भांडं आपटतं ते बघूया. अरे सोनी आहे. तुमची दुसरी वाटली असेल या बाईची. मी काय बोललोय ना तर मला तोंड दिसतंय सगळ्यांना. तू घे त्या सरळ काढून पुरावा. तू काय बोलले मी वाढली बघ शायनिंग मारता 10चे 20 हाडून मारताले. तू का काय बघतालय. ए तू गप्र. तू बाहेर झाडून सुद्धा येस नाही. माझ्या दारात काय तू या झाडून येतो. तू काय झाडतस ना तर आमका माहिती आहे. माझ्या दारात येतं ते काय तुम्ही उचलू घेता. नुसती बाई काय या बायका भांडते ती सकाळी सकाळी. बरोबर तिकडं मला बाबा खूप काम आहे. बाबा पाणी भरून घेते. मला बाई अक्षयला सोडायला बी जायचं हा. आणि तव्यावर भाकरी बी टाकली या. काय बाई झालं माझं पाणी भरून. भांडा तुम्ही पाणी भरून गेले. बघितलं तुझ्यामुळे पाणी बी नाही गावलं आमका. नळ गेलो नुसतं शिया पडली तोंडाल ती. गणेशोत्सव 15 दिवसांवर आला होता आणि यंदा सावंतांची वर्ष होती. गावी जाणं भागत होतं पण ट्रेन किंवा बस तिकीटचा काही पत्ता नव्हता. सर्व प्रयत्न करून करून ते दमले. पण त्यातच त्यांना एक आशेचा किरण दिसलाच. कसलाच काय हा. अरे गणपती इले मेल्यानो. गणपती गावात जाऊचा नाही हा. अरे आंबा झाला. तिकीट बघते कोणाकडे आता. ओ परवानो गावात जातास कधी गणपती. काय नाही हो एक काम होता. आमका पण गावात जायचा होता. जर तुमच्याकडे जर तिकीट गाव असती तर बरं झालं असता. तुमच्यावरच आम्ही इलो असतो. काय म्हणतात नाही हा. अरे बापरे ठीक आहे सांभाळून जावा. होय 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 आम्ही पण हे बघतो आमका तिकीट गावता की नाही. अरे बाबा या पडबांका पण तिकीट गावात हा. तुमका सांगतोय मराठी माणूस आणि गावात गणेश उत्सव कोकणी त्याचा एक वेगळाच नाता. मराठी माणूस काही करतलो पण तो गणपतीत जातलो. भले 2 काढतलो शेजारच्याकडनं पैसे घेतलो पण तो गावात जातलो.
आपण पण यावर्षी नक्कीच जायचा. थांबा, एक माणूस अजून माझा एक मित्र राणे त्यांका बघते, त्यांच्याकडे हॅलो, कोण राणे बोलतात? अच्छा, अहो काय नाही हो, तुम्ही गणपती गावात जातास काय? हा गेलास पण? अरे राणे कधी गावात जातो आणि कधी येतो काय कळत पण नाही. बरं तुमची फॅमिली ती नंतर येतली? अच्छा अच्छा, काय नाही हो, आमका पण जायचा होता. तू बघत होते कोणाकडे तिकीट गावता काय? काय म्हणतात सगळे जातात, तिकीट नाही? अरे बापरे, ठीक आहे बघूया. राणेंका पण तिकीट गावले, लोकांनी अगोदरपासून बुकिंग केले, आमचं तिकीट रावला आहे. अरे या बाबाची तर कायच नाही होणार. ए दादा तू बघ रे, आता 8 दिवस अगोदर तुम्हाला गणपतीची तिकीट भेटणार आहे. काय यार दादा, काय बोलते? काय म्हणाल दादा? अरे होय दादा, माझा मित्र होत आपल्या तिकीट गावतो. थांबा मी त्याला फोन करतोय. अरे दादा चमन कसं विसरले या मेला तो फोन बघा तेव्हा एंगेज असता, काय करत असता घरात बसा. लागलो. अरे दादा, होय बाबूच बोलतो. अरे काय ना रे, काम होतं तुझ्याकडे, करशील? अरे बाबा आमका ना कोकणात गावून जाऊचा 4 तिकटी हवे होते, काढशील काय? काय आला नाही? सगळे गाडी फुलत? अरे बाबा असं म्हणा नको, माझी बायका पोरा माका चपलन मारती. तिकीट काढलं नाही मी, आणि आता मोठी पंचायत झाली आहे गावची. काय पण कर रे बाबा, जनशताब्दी बघ, करमाळी बघ, वंदे भारत बघ, नाही झाला तर दिवा बघ बाबा. पण आमचा कसा पण करून गोवाक जाऊचा. हा काढतोस? बघ ठीक आहे, मी पैसे काढते कोणाकडे तरी, तेवढा तिकटीचा बघा बाबा. चला बाबा, आपला काम झाला. दादा चमनकर आपली तिकीट काढतो, आपण पण कोकणात जातो. अहो पण पहिली कन्फर्म तरी होऊ दे. होतली बाबा, होतली. तुका माहित ना दादा चमनकर कोण असतो? अरे मोठो रेल्वे मंत्री ठरवल्यात तर काम होतला. बॅगा भरा लवकर. चला. अरे दादा चमनकर तिकीट काढणार, कोकणात आम्ही गावाला जाणार. दादा चमनकर तिकीट काढणार, कोकणात आम्ही गावाला जाणार. थोडासा फक्त फिरव असा. चाळी कोकणातल्या रहिवाशांचा टक्का जास्त होता, आणि कोकणी माणसासाठी गणेशोत्सव म्हणजे गाव हेच समीकरण होतं. आणि गणेशोत्सवाच्या 5-6 दिवस अगोदरपासून चाळीत असं काहीसं वातावरण होऊन जायचं. खूप अभ्यास दादा चल उशीर होईल, आपल्याला ट्रेन सुटेल. बोलते काकी काय ग? हो बोलते काकी काय ग? हो ही आमची चावी ठेवा. 4 दिवस गावी जाऊन येतोय, जरा घरावर लक्ष ठेवा. चल रे, सांभाळून जा ग. हा मार्क पडतात. बोलते काय हो, आम्ही गावात चाललो. चला सांभाळून जा. ए दिलप्या चल. तर पुण्या काय लावला आता? ओ आरती चल गावात चाललंय. दोन्ही मा चल गावात चाललंय. तुम्ही कधी जातालास? हा काय, चला
येत आहे हो मैत्रिणी. अरे गेली. येते येते. ये भाऊ जरा. काय हो गावात चाललंय. ठीक आहे जरा चावी लक्ष ठेव घराकडे. एकटंच चाललाय. होय ते आधीच गेले गावात. अभ्यास कर. एकटे चाललंय. आमच्या अक्षाला घेऊन जा बॅग घेऊन खाली. चाललंय. चल चल जरा अभ्यास राहिला माझा. काय पंच वा काय पंच करायचं गेल्यानंतर बरं होतं पेपर मध्ये तोंड लपवत. येत आहे हो निलिमा. चला बोलते वहिनी. काय हो जरा चावी ठेवा आमची. मी गावात चाललो. लक्ष ठेवा घराकडे. तेजसला बी घेऊन जाते वय जरा देवा बिवा करतोय पोराचा. तरी पास होऊन देते का. पातळी ठीक आहे त्याला सांगा आम्ही गेलो म्हणून. यार मोठा कुठे भौरा भौरा. ए भौरा अभ्यास कर. तेच अभ्यास तेजसकडे जातो. तेजस तेजस आई ग मी तेजसकडे जाऊन आलो. अरे तेजस नाही आत्ताच गावी गेला. गावी गेला म्हणजे आत्ताच गावी गेला तो. मग तो येणार नाही आता. नाही 15 दिवस गणपतीसाठी गेलाय. मग मी 15 दिवस खेळू कोणाबरोबर चालेल. होय रे. आता सगळ्या बायका बी गावी गेल्या. साईड गप्पा कोणाशी मारायच्या. चाळ एकदम रिकामी रिकामी झाली आहे. इथं रिकामी चाळ 15 दिवस खायला उठेल बाई. पेपर मध्ये तोंड काढला. पेपर वाचता होता विसरला. दिवाळी म्हटली की चालू खाऊ गप्पा टप्पा एकमेकांची सर्रास थट्टा मस्करी हे तर दरवर्षी असते. आज घेतला यावर्षी कारण यावर्षी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे वारे वाहू लागले होते आणि काही जणांना थोडीफार चाहूल लागली होती की ही दिवाळी कदाचित चाळीतली शेवटची दिवाळी असू शकते. तेजस काय फटाके आणले ना. फटाके आणले पण एवढं लवकर लगेच काय आणलंय रे. काय लवंगी पाऊस साहित्य पैकाला चक्कर आणले. चक्कर तर नाकडे ते आपटी बॉम्ब आहेत काय. तुमचे फटाके कुठे. मी अजून आणले नाहीत रे. काय रे. ते पप्पाला सांगतो ना आणायला. ठीक आहे लवकर घेऊन ये आणि लवकर ये. एकत्र फटाके फोडूया तिकडे. संध्याकाळी येते. चालेल ये तुम्ही. चल बाय. संध्याकाळी ना. संध्याकाळी पप्पांना म्हणव तरी मी टेन्शन नव्हे. तेजसला बोललं तर खरं पण आता मला फटाकी मिळतील कशी. काय करतो पप्पांना मस्का लागला. पप्पा तुम्हाला पाणी पाहिजे. पाणी पाणी फटाके पाहिजे. पप्पा कशात बऱ्या म्हणजे तू मोठा गोटा कर दिवसभर. मी काय म्हणतो तुम्ही खालती गेलेलात ना शाखेत पाय बी दुखत तुमचे पाय. काय दुखत पाय चिपतो ना एवढं काय. नवीन कुठे तुम्ही माझ्यासाठी एवढी मेहनत करता मी पण काहीतरी केलं पाहिजे ना तुमच्यासाठी. तुला काय पाहिजे माझ्याकडे. ते ना तेजस आहे ना तेजस तेजस त्याने फटाके आणल्यात. मला पण दिवाळीला फटाके पाहिजे. काम कर याला सांगायला पास हो. खूप सारे फटाके घेऊन तेजस पास होतो त्या घरातले आणून देतात ना त्याला फटाके. मला पण द्या. पुढे पास यावेळेला पास हो. तुला मी खूप सारे फटाके आणून देतो.
तुम्ही फटाके देताय की मी जाऊ तेजसकडे? अरे तुला तेच म्हणायचं का? तेजस 6 वर्ष फक्त फटाके. जाऊ संध्याकाळी यायला पण फटाके पक्का संध्याकाळी. हो जाऊ. मी तेजसला सांगू? हो जाऊ सांग. पक्का ना? हो रे बाळा. आलो. हो ये. तेजस होते नाटक म्हणून तुला बोलवलंय. बक्षीस तुलाच आहे. किती वेळ झाला, ही साक्षी राहिली कुठे? मला बोलून कुठे राहिली काय माहिती. सॉरी यार तुझ्या, मला खूप उशीर झाला. प्लीज सॉरी. सॉरी काय? किती वेळ झाला मी इथे उभी आहे. कुठे होतीस कुठे तू? अगं सॉरी ना पूजा. बरं ते सोड, तू मला इथे कशाला बोलवलंयस? अगं मी काय विचारते, यावर्षी तुझा दिवाळीचा काय प्लॅन आहे? कुठे जाणार वगैरे आहेस तू? नाही. बरं झालं, माझ्याकडे एक प्लॅन होता. आपण यावर्षी दिवाळीला दिवाळी पहाटसाठी जायचंय ठाण्याला. येणार ना तू? नाही. का? वाटलेलंच. काय प्लॅन बनला आणि पूजा हो बोलेल असं कधीच होणार नाही. आता दिवाळीत पण अभ्यास करणार. झालं तुझं, आता मी बोलू? बोल आता. आमच्या चाळीत दिवाळी पहाटला खूप मजा असते. ती दिवाळी पहाट सोडून मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. काय असतं काय एवढं तुमच्या चाळीत? काय असतं? आम्ही सगळे दिवाळी पहाटला एकत्र जमतो, फोटोज काढतो, मजा करतो, फराळ खातो. खरं तर फराळाच्या खाली समोस्यापासून ते सूप पर्यंत सगळं मिळतं आम्हाला. वा, मस्त आहे ग तुमची चाळ. आमच्या बिल्डिंग मध्ये तर असं काय नसतं. अगं बाय, हीच तर खरी मजा आहे चाळीतली. हा, मग यावर्षी यायला पाहिजे तुमच्या चाळीत. अगं ये ना, ऑलवेज वेलकम. ठीक आहे ये. चल आता मी जाते, मला अभ्यास करायचा. बापरे, आयुष्यभर तू नुसता अभ्यासच करत बस आणि तू सगळ्यांना टोमडे मारत बस. चल आता. दिवाळी अगदी 2 दिवसावर आली होती. सर्वांची साफसफाई तर झाली होती, डोळ्यांना रंग काढून झाले. फक्त काही जणांचे फराळ बाकी होते. एकत्र फराळ करण्यात पण एक वेगळी मजा होती आणि ही मजा फक्त चाळीतच अनुभवता येते. चला मग आपण पण अनुभवूया. पाय सोडते. सोड. एवढ्या करंज्या कशाला करताय हो? आम्हाला गावाला पाठवायला लागतात ना. काय जेवण झाली? तुझं फराळ झालो? काही एक जाऊन नाही. किती आहेत गो? तुझ्या घरात एवढीच माणसं असत, त्या पुणग्यात काहीतरी कामात लाव. त्या पुणग्या काम करतला, मेकअप करू कस मेला. शिरा पडली त्या तोंडात त्या पुणग्याच्या. काहीतरी शिकव. सासऱ्याचं मला तुका तोंडात काहीतरी घालतली. काहीतरी शिकू. मग आता तूच काय ते शिकायचंय का? काय बोलते वहिनी? तुझं फराळ झालो? माझा बाई सगळा फराळ झाला आणि खोली बी साफ करून झाली. तुला पटपट करणारी बाई गो. तुका काय विचारूच नको बाबा. नीट भरा गो, ती बघा फुटली. गो बोला, नीट भर, फुटतात ती. होय नीटच भरते. तेल फुकट घालवल्याने. काम कर गो पूजा. मी काय म्हणतोय? काय गो? तुका काय गो चौकशे? होय तर बोल तुया. बोल काय त्या पाठच्या चाळीतला परबांचा चेडू आहे ना. कोण गो? त्या पिंट्याचा चेडू? पिंट्याला नाही म्हणलंय मी, परबांचा बोलले. पिंट्याला चेडू बरा असा कळलं. त्याचा हा एका बघितलंय मी खाली गाडो नाक्यावर एका पोरावरला फिरत होता. तुला बघलं म्हणजे तू पण बघलं. होय तर काय आजकालच्या पोरी. आमचा अक्षय बरा, कोणत्या पोरीकडे बघत बी नाही. गो गप रवा, त्या पोर ऐकता बघा. गो आमचे फालतू गजारी ऐकू नको.
कर गपचूप. पूजा काम कर. वा वा काय वास येतोय रे. काय हो करंज्या करतात. मला होणार रे. अरे मी लिहिलेलं आहे जरा बघतोय काय करत असता. चल घरात जा चल. घरात आहे का ए घेऊ नको चल. बघते जरा. ते देवात ठेवून तसं पहिले ठेव ते. मीच देव आहे. काय देव कसलं ठेव चल. नाही नाही मी खाते आणि बघते कसा केला असता तुम्ही. तुझं थोबाड फोडतो ना ठेव ते. नाही नाही तुमका माहित आहे काय अरे खाली नोटीस लागली आहे. आता आम्ही सगळा गेलेलो ना तेव्हा बघितलं सगळी माणसं जमली आहेत तडे. नोटीस कसली पण. ती आता बाबा माका काय माहित नाही तुम्ही जाऊन बघा एकदा. जा अजून एक घेऊ काय घे. नको नको. देवा ना, देवा. चल चल. कसले आता काय खाऊन खाऊन माझं नसतो. तेव्हा दाखवल्याशिवाय घेऊन गेलो तो माझा. कसली गो नोटीस असतली. कसली असतली आता. काय नाही गो पाण्याची असतेली ती. करा तुम्ही काम आता. आई मला नाही वाटत पाण्याची असेल. तर बोलते मला बोलली असते. तापत आगो. हा ना पण मग कसली असतली. काय माहित आता. जाऊया बघून येऊया. चला चला बघून येऊया. भाऊ कुठे जाते पुढे काय नाही बेटा त्याच्या पुढे नाही जायचं. हा ना टेन्शन काय पण लागले इतर शाव्याना बोलत नाही किती वेळ पास झाला. 4च वेळ झाला ना पण किती वेळ पास झाला. 4च वेळ झालं 6 वेळ पूर्ण हरवलास. अरे इथेच कुठेतरी होती रे ती माणसं. नोटीस लावलेली तुला माहित नाही. अरे इथेच कुठेतरी लावलेली मगाशी मी खेळायला आलो ना तेव्हा. ही बघ. अरे हा अरे चल बघूया काय लिहिलं एवढं. अरे बापरे इथं नोटीस आहे रे. स्लम पुनर्विकास प्रकल्पासाठी इशारा नोटीस. सर्वोदय नगर व गणेश नगर झोपडपट्टी धारकांना कळविण्यात येते की सदर क्षेत्राचे पुनर्विकास कार्य लवकरच सुरू होणार आहे. अरे बापरे या कामासाठी आपल्या झोपड्या बसत चालले. त्यांना बघायलाच पाहिजे. रिकामी करणे आवश्यक आहे. महत्वाची सूचना पण दिली त्याच्यात. बघ रे काय लिहिल्याच्या आईला. आपणास कळविण्यात येते की आपल्या झोपड्या रिकाम्या करण्यासाठी 2 महिने कालावधी दिला. झोपड्या 2 महिने. या मुदतीपर्यंत जर झोपड्या रिकाम्या न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल व प्रशासनाची मदत घेऊन जबरदस्तीने हटवण्यात येईल. अशा परिस्थितीत उतरवण्याचा कोणतेही हानी झोपडपट्टीधारक स्वतः जबाबदार राहणार नाही. चुकीचं वाटतं मला थोडस. काय कळत नाही रे. मला सांगते शाळेत जा जरा. विनंती आहे की सहकार्य करून प्रक्रियेत गती द्यावी. अधिक माहितीसाठी कृपया कार्यालयाशी संपर्क साधावा. अरे बापरे काय गे आपल्या खरंच 2 महिन्यात रूम खाली करायची लागतली. होय वाटतं हो. काय करतलो आता आपण. हा तो पाय पण नाही हलू शकू माझो. खरंच ना. हा ना कसा होता ना आता आपला. काय वाटतं रूम भेटते. आपण असं राहूया मस्त इथे बिल्डिंग मध्ये राहूया. हो बाय. आपण काय एकत्र नाही राहू बिल्डिंग मध्ये. एक जण आकडे येताला तर एक जण तकडे येताला. आणि बिल्डिंग काय लगेच नाही होणार. 5 वर्ष तरी लागतील. 5 पण कमीच बोलले. हो 6-7 वर्ष तरी लागतील आरामात. हो तर काय करायचं. कसा या घर आपल्या सोडून जायचा ग. चला 2 महिन्यात गेले काय पटापट करूया. हो बाई काय बाजूबाजूकच घरा बघूया आता 5 वर्षात. काय इटामलेट साप. हा ना
बाबा चाय पिला नाही सगळ्याच पंचीकरांनो हे नोटीस वाचला हो याच्यात लिहिला बिल्डर येतलो आणि आपली चाळी पाडतलो तुमका माहिती आहे बायकोचे दागिने घाण ठेवून मी गेल्या वर्षी या 1+1 केलं आता तास घर माझ्याकडे राहला नाही मी खय राहणार हा अरे बाबू पण दुसरा एक विचार कर उद्या तुझ्या पोरी मोठी होती त्यांना म्हणजे तुझ्याकडे हट्ट करतील की फ्लॅट घ्या बाबा तेव्हा ते लोन घेणं तुला परवडणार आहे का या नगरातले किती जणांचं एक स्वप्न आहे फ्लॅटमध्ये राहणं त्यांना ते पैशाअभावी शक्य होत नाही त्यांचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे कुठलंही लोन न घेता आपण 30-40 वर्ष आज या चाळीत राहतोय आपल्या कितीतरी आठवणी या चाळीमध्ये असणार आज घरातून निघताना आपसूक त्यांचा हात त्या भिंतीवर पसरवला असेल त्यांनी जेव्हा शेवटचं लॉक लावत असतील दरवाजाला तेव्हा आपोआप त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल पण या चाळीने आपल्याला एक गोष्ट जरूर शिकवली आहे ती म्हणजे माणुसकी आणि ती गोष्ट आपण त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा घेऊन जाऊ अगदी तिथेही आपल्यापैकी कोणाला असा प्रसंग आला तर जिथे कुठून कोण असतील ते सगळे धावून येतील याची मला खात्री आहे ठीक आहे तर तुम्ही म्हणतास पण उद्या हे बिल्डर येतले आणि आपल्या चाळीवर बुलडोजर चालवतले हतोडा मारतले हो आपल्या घरावर नाही आपल्या काळजावर तो हतोडो पडतो तुमका माहिती आहे हे बघ प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात आपण चांगल्या बाजूचा विचार करूया सगळं चांगलं होतं तुम्ही म्हणतास तर बघूया आता पुढे काय होता नक्कीच बोलू का अक्षय खूप टाईप वाटत खूप वाईट वाटलं जावया दाखवलं आणि मला वाचता नाही तिकडे नोटीस वाचता नाही आली पण काय करताय स्वतःबद्दल बाबू आला असं वाटतं आता बस बस हे फ्लॅट वे काय बाबू तुला बोललो होता ना चाळीतून जाताना असा कधी प्रसंग येईल तेव्हा आम्ही सगळे धावून येऊ आज आलो की नाही बरं वाटलं तुम्ही सगळे धावून आला चल आता तुझे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत ठीक आहे भेटू लवकर भराव गेट टुगेदर करूया एक सगळे चाळी बाजू काय बोलतो ठीक आहे चल येतो काळजी घे बाकीचे पण येतात ठीक आहे चल बसतो काळजी घे या गोष्टी आपली काळजी घे हा फुल माईक बंद करू बोलणार डायलॉग आहे काय नाही ठरवलं काय नाही आता नाव मंडळीनो माझ्या जो प्रसंग घडला तो इतरांवर घडू नये खरोखरच
मी या चाळीत जळमलो हे माझं खूप भाग्यच होतं. गजानन थँक्यू. नितीन थँक्यू. फोटो काढायचा. हा परत बिल्डर बोला. तेजसला थँक्यू बोला. तेजस